नमस्कार मित्रांनो, गाडा मालक चॅनलमध्ये सहर्ष स्वागत आहे आणि आज आपण आलेलो आहेत पादरीवाडी या मैदानामध्ये आणि सुंदर असं भव्य दिव्य मैदान होता आणि आपल्यासोबत आज ॲडव्होकेट सर आहेत. आज शंभूला घेऊन आले होते मैदानात. नमस्कार सर. नमस्कार. तुमची प्रथम ओळख सांगा. नमस्कार. मी ॲडव्होकेट गुरुनाथ बाळाराम भुंडेरे. गाव माझं इथे बाजूलाच उचले आहे आणि मी कल्याणला वास्तव्याला असतो. आमची सगळी टीम आहे. आता बैलगाडा शर्यत हा काही एकट्याचा काही कुठला खेळ नाहीये. आज हे जे काही आम्ही सगळे सहकारी आहेत आणि प्रत्येकाचे बैल आहेत. एक 4-5 बैल आहेत आमच्या सगळ्यांचे आणि एक छंद म्हणून आम्ही खेळतो. आज चांगलं मैदान आयोजित केलं त्याच्याबद्दल आयोजकांचे आम्ही आभार मानतो आणि महादेवाचे सगळे नंदी आहेत. त्यांच्या आशीर्वादाने एक आनंद म्हणून, एक गुलाल म्हणून, एक मालकाला पाहिजे तर गुलाल आणि गुलालासाठी आम्ही खेळतो. स्पर्धा आणि स्पर्धेचं युग आहे. पण हेवे-दावे बाजूला ठेवून आज सगळेजण जे आहोत, प्रत्येकाचं एक योगदान आहे याच्यामध्ये आणि आम्ही हा खेळ खेळतो. बघा, खूप सुंदर दादांनी सांगितलं. ओळखसुद्धा चांगली सांगितली. दादा, तुम्ही ॲडव्होकेट आहेत आणि ॲडव्होकेट म्हणजे एक वकील. खूप सुंदर असं तुमचं नेतृत्व, कर्तृत्व आहे. कसा काय तुम्हाला हा छंद लागला? नाही, मुळात आपण जे शिक्षण घेतो, जी पदवी मिळवतो ती नंतर. आपण मुळात शेतकरी आहोत. आपण शेतकऱ्याच्या मुलाला जर शेतीचा नाद नाही लागला, शेतीच्या संदर्भात बैल असतील, त्याचा नाद जर नसेल, तर मग बाकीचे नाद काही कामाचे नाही आहेत. आम्ही सगळे शेतकरी आहेत, तर शेतकऱ्याची मुलं आहेत. आम्ही आम्हाला त्या शेतीच्या संदर्भातलेच जेवढे काही नाद असतील, ते बैलगाड्याचे असो, आमची ती लक्ष्मी आहे आणि त्याचा नादच आम्हाला असणार आहे. आम्हाला बाकीचे कुठले नाद नाही आहेत. आम्ही कोर्टात जरी किती काही काम करत असलो आणि किती काही जरी असेल तुमचं, तरी या नादाशिवाय किंवा या छंदाशिवाय तुमचं सगळं अपूर्ण आहे, असं मला वाटतं. माझी वैयक्तिक भावना ही आहे. बघा, खूप सुंदर. कारण शेतकऱ्याचा नाद आहे तो तुम्ही जोपासता. दादा, कुठून घेतला शंभू? शंभू माझे मित्र आहेत घोडेगावचे छगन म्हणून चव्हाण. त्यांनी तो खरं तर मला म्हणजे त्यांनी मला सांगितलं, की माझ्या एक ओळखीचे आहेत ते. त्यांनी सांगितलं, की हा वासरू ठेवायचा आणि मी त्याचाही बराच संघर्ष झाला. आमचा सिद्धू आहे, साई आहे आणि आता रणजित पाटलांचा हा जो बैल आहे पक्षा, हा चांगला एक नामांकित बैल आहे आणि त्याच्या पायगुणानंतर खऱ्या अर्थाने आम्हाला आता सलग 3-4 गुलाल आम्हाला मिळाले. पण या सगळ्या 4ही बैलांचं जे नियोजन आहे आणि त्याच्या एकत्र येतो आम्ही, आनंद करतो. काय तुम्ही एसीत बसा, एसी गाडीत फिरा, पण इथे जे तुम्ही वडापाव खाता आणि जे कलिंगड खाता, त्याची जी मजा आहे ना, ती तुम्ही किती मोठ्या हॉटेलमध्ये बसले तरी त्याची मजा नाही येणार. बघा, 5 स्टार हॉटेलची जी एक मजा, ती आज निसर्गाच्या माध्यमातून बघायला भेटते आपल्याला. खूप सुंदर. काय सांगाल शंभूचा इतिहास? कारण शंभू तुम्ही घाटावर नाही घेतलेला आहे आणि आदत वयामध्येच घेतलाय. हल्लीसुद्धा आदतच दिसतोय. आदतच. नाही, बघा बैलाला ना खेळामध्ये शिस्त महत्त्वाची आहे. बैलाला शिस्त नव्हती, त्याच्यासाठी आम्ही भरपूर प्रयत्न केले. तुम्ही प्रेम करा, तो तुमच्यासाठी तो त्याचं समर्पण देणार आहे, पण तुम्ही तेवढा त्याच्यावर प्रेम केलं पाहिजे. आणि सिद्धू, साई आणि पक्ष्या, आता पक्ष्या आल्यापासून आम्ही ती गाडी घरचीच गाडी पळवतो. शिस्तीचा भाष्य आहे पक्ष्या. लहान बच्चा आहे. त्याला तो अगदी प्रेमाने घेऊन पळतो आणि आम्ही गुलाल मिळतो, आम्हाला आनंद मिळतो. कोण हारला, कोण जिंकला याच्यापेक्षा आमच्या कपाळी महादेवाचा गुलाल आहे. नंदी आमच्या दरवाज्यात, आम्ही तिथे बसतो आणि तो आनंद आम्ही घेतो. हा काय माझा एकट्याचाच नाहीये. हा पक्ष्याचा आहे, साईचा आहे, सिद्धूचा आहे. दादा आता सोडायला असतात. हा लक्ष्मण दादा आमचा प्रचंड मेहनत करतो. भाऊ सगळेच. हा बैल सांभाळतो. विश्वाचा एक बैल आहे, त्याची गाडी आहे. म्हणजे या सगळ्यांचं हे कॉम्बिनेशन आहे. कोणी एकटा माणूस करू नाही शकत. आज त्याचे भाऊजी आहेत. मेव्हण्यात त्यांची गाडी पळते. रणजित पाटलांचा बैल त्यांनी आपल्याला दिला. आमची गाडी पळते. आम्ही चौघं एकत्रच खेळतो. आमच्यामध्ये आनंदाचा दुसरं काही नाहीये. म्हणजे कोण काय आहे ना याच्यापेक्षा आपण सगळे खेळाडू आहोत. इथे खेळायला येतो आणि ते बैलांच्या जीवावर पळतो. माणूस काय पळत नाही. पळतो बैल. खूप सुंदर सांगितलं. कारण सहकारी जर नसले तर काहीच होऊ शकत नाही आणि सर्वात शरीर क्षेत्रामध्ये मित्र टिकवणं महत्त्वाचं आहे. नाही, मैत्री ॲक्चुअली खरं कसं आहे, तुम्ही वैयक्तिक हेवे-दावे जर बाजूला ठेवले, तरच हा क्षेत्र टिकेल. आणि मी तर खरोखर आभार मानतो महाराष्ट्र शासनाचे, भारत सरकारचे आभार मानतो, की बैलगाडा शर्यत तुम्ही चालू केली. नाहीतर कसं यांच्या दावणीला जात होते. खिल्लार जात किंवा ही वंशावळच नष्ट होत आली होती. आज एवढे मोठे लाखो लाख, करोडो रुपयाचे म्हणजे 70-70, 80-80 लाखाचा बैल आहे हो. म्हणजे एखाद्या शेतकऱ्याला तेवढे पैसे मिळतात ना, तो फॉर्च्युनर नाही घेत, तो बैल घेतो. ते सोन्याचे दिवस कशामुळे आहेत? नाहीतर कसायांच्याच दावणीला जात होते ना बैल. आज वाचले ना. आज हा नंदी जर शर्यत नसती, कोणी घेतला असता? काय त्याची तो जन्माला आला असता की नाही इथे शंका आहे. पण आज सगळ्यांच्या दरवाजात एक-एक बैल आहे. हाच आनंद आहे आणि ही संस्कृती आहे बघा. याच्या गायीच्या पोटामध्ये 33 कोटी देव बोलतो आपण. त्याचा जर बाळ आपल्याकडे आहे, नंदी आहे, शंकराचा मान आहे देवाचा, तर त्याचा देव म्हणूनच सांभाळ केला. पळो ना पळो.
बैल पळो न पळो, पण तो आपल्या दावणीला आहे तोपर्यंत आपण त्याची सेवा करावी, या मताचा मी आहे. बघा, खूप सुंदर सांगितलं दादांनी. जर सर्वांनी हा विचार केला तर नक्कीच हा शरयक्षेत्र अजून पुढे येईल आणि आज आपले स्वर्गवासी पंढरी शेठ फडके हा क्षेत्र त्यांनी हा सुरू करून दिला. काय सांगाल त्यांच्याबद्दल? नाही, ही जी परंपरा आहे ना, ही मोठ्या-मोठ्या दिग्गजांनीच पंढरी शेठ तर आहेतच, पण त्यांच्यासारखे अनेक दिग्गज आहेत. ह्या दिग्गजांच्या संघर्षातून आज भले बरीच माणसं निघून गेली, पण या दिग्गजांनी संघर्ष केला आणि ही टिकवली. न्यायालयीन प्रक्रिया झाली. न्यायालयीन प्रक्रियेमध्ये पण आपल्याला जिंकावं लागलं. तिथेही संघर्ष झाला. बरीच वर्ष बैलगाड्यासाठी वकिलांमार्फत सुद्धा संघर्ष झाला. कोर्टात सुद्धा संघर्ष झाला. महाराष्ट्र शासनाने सुद्धा ही बाजू लावून धरली आणि आज हा दिवस खरं तर आला. आणि हे म्हणजे मला बोलतानाच हे हिंदू राष्ट्र असेल ना, तर ह्या गोष्टी झाल्याच पाहिजेत. खूप सुंदर अनुभवाचे बोल बोलता तुम्ही आणि खरोखरच आज खूप चांगलं असं ऐकायला मिळतंय. असं जर घडत राहिलं तर हिंदू राष्ट्र नक्कीच एकदम खंबीरपणे उभा राहतोय आणि आज शरयक्षेत्र जो आहे तो खूप सुंदर असं शरयक्षेत्र चाललंय. काय सांगाल कमिटीबद्दल? नाही, कमिटीचे तर खरं तर आभार मी व्यक्त करतो. कारण एखादी स्पर्धा भरवणं हे सोपं नाहीये. वादविवाद होत असतात, नियोजन कौशल्य असतं आणि बघा ह्या शर्यती क्षेत्रामुळे आहे ना, हजारो कुटुंबांची आज इथे उदरनिर्वाह होतो. वडापाववाला आहे, पाणीवाला आहे, रसवाला आहे, सगळ्याच गोष्टी आहेत. म्हणजे हे नुसतं काही बैलगाड्याचा नाद होत नाही. हजारो कुटुंबांचा आज इथे उदरनिर्वाह होतो आणि मला आपल्या चॅनलच्या माध्यमातून एक विनंती आपल्याला मी करतो. परवा ईद आहे. एक रात्र नाही झोपलो ना तर चालेल. पण जेवढे गोवंश आपल्याला वाचवता येतील ना, तेवढे आपण वाचवा. माझ्या स्वतःवर केस आहे. गोवंश मी वकील जरी असलो, काय असलो तरी माझ्यावर पण गुन्हा दाखल झालेला आहे. पण माझी आज विनंती आहे सगळ्यांना, की एक-एक गाडी जरी आपण एक-एक रात्र जरी जागलो ना आणि एक-एक 4-4 नंदी जरी आपण वाचवले, तरी ती महत्त्वाची गोष्ट आहे. मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून सगळ्यांना विनंती करतो, की गोवंश टिकवण्यासाठी हे हे बघा, ही स्पर्धा आणि हे सगळं नंतर आहे. पण हा गोवंश जर टिकला तरच ही चांगली पैदास होईल, चांगले पळणारे बैल तयार होतील. तर त्यासाठी तुम्ही सगळ्यांना विनंती, की गोवंश टिकवा. ही मी तुमच्या चॅनलद्वारे सगळ्यांना विनंती करतो. खूप सुंदर, अतिशय सुंदर उत्तर दिलं तुम्ही आणि नक्कीच टिकवावंच लागेल. कारण हिंदू राष्ट्र आहे आणि हिंदू राष्ट्रामध्ये हे घडलंच पाहिजे. आज आपल्या सोबत आहेत लक्ष्मण ड्रायव्हर, उत्तम असे जॉकी. कारण कुठलाही असं मैदान असो, कारण चांगल्या-चांगल्या अशा गाड्या ते पळवतात. काय सांगाल? दादा, हा शंभू बैल हा ॲक्चुअली नवीन होता. याच्यासाठी मी पण भरपूर मेहनत घेतली. दादाही पण त्याला नाशिकला पाठवलं होतं घोड्यामध्ये. बैल खालूनच बाहेर निघून जायचा. तर आता दादाही घरी आणला काहीतरी 1 महिना झाला असेल. हा एक बारक्या म्हणून आम्ही त्याला बोलतो. गुरुनाथ नाव आहे त्याचा. त्यांनी वासराची खूप मेहनत घेतली आणि हा वासरू आज गुलालात आहे. वासराचं एक वैशिष्ट्य आहे, वासरू आतून पालायचं आम्ही त्याला पब्लिकनी शिकवलं. वासरू पब्लिकनी शिकवलं. आज बिनजोडची आज त्यांनी गाडी जमवली होती आम्ही बॅनरवरती. बिरवाडीवाल्यांची गाडी होती मल्हारची आणि त्याला बाजी निघाला होता. ब्राह्मणगाववाल्यांचा. आणि आज बैलाने बिनजोडची गाडी आज मारली. त्याच गोष्टीचा आज आम्हाला अभिमान आहे. बघा खूप सुंदर तुमचं नावसुद्धा घेतलं जातंय. कमिटी नेहमी घेत असते. कारण जेव्हा-जेव्हा तुम्ही छकड्यावर बसता तेव्हा-तेव्हा तुमचं नाव घेतलं जातंय. तुम्ही उत्तम अशा जॉकी आहेत आणि उत्तम गाड्या हाकलल्यात. अशी कुठली गाडी हाकलली का त्याच्यातून तुमचं मन भरून गेलं? असं सांगायला गेले तर एकच साकुर्लीचा शंभू. ही गाडी म्हणजे मी 2 वर्ष आलं ती गाडी आम्हाला आता एक दिवशी त्या दिवशी गाडी पडली मी. त्यांचे बाबा होते. ते वारले. ते आपल्याच अपघातामध्ये शर्यत क्षेत्रामध्ये. तर ती गाडी म्हणजे शंभूची गाडी अशी होती ना, साकुर्लीचा शंभू नरेश शेठ रांजणे यांचा. ही गाडी अशी पालायची ना, ती गाडी मी पूर्ण सीझन गाडी हाकली. एक पण गुलाल गाडीने मला अशी हार मला प्राप्त करून दिली नाही. पूर्ण गाडी गुलालातच असायची. तर गाडीचा वैशिष्ट्य असा होता, की गाडी तिला खालच्या किती पण टाकून जाऊ दे, तर गाडी सुतामध्ये निकाल घेणारच अशी गाडी पालायची. त्या शंभूचा आज बिचारा तो थोडा आता बॅड लक लागल्यात, पण बैल चांगला पळतो निघत पण. बघा खूप सुंदर दादांनी सांगितलं. दादा आज तुम्ही नांदवला एक्सप्रेस चिमटासुद्धा आज मैदानात आला होता आणि आज सोबतच आहे. कारण एकाच ग्रुपचे बैल आहेत सर्व. साई आणि चिमटा खूप सुंदर असं ही गाडी पाहिली. कारण आज चिमटाचा वाढदिवससुद्धा आहे आणि तुम्हीच आज त्या गाडीवर बसले होते. काय सांगाल? आज प्रथम म्हणजे त्याला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा चिमटाला माझ्याकडून. आणि त्याने आज मला कुठल्याही प्रकारे हार देखील दिली नाही आणि त्याने आजही मालकाचं नाव करून दाखवलं आणि स्वतः त्याच्या बड्डे निमित्ताने त्याने आज त्याच्या गावासाठी नाव आज करून दाखवलं. खूप सुंदर गाडी पळाली आणि आज चिमटाला वाढदिवसाच्या खूप शुभेच्छासुद्धा.
आज ॲडव्होकेट सर सुद्धा आपल्यासोबत आहेत. दादा आज एवढी महादेवाच्या नंदी तुमच्याकडं आहेत. काय सांगाल त्यांच्याबद्दल? कारण बघा चांगले बिनजोडचे बादशाहसुद्धा आहेत आणि गटाचे सुद्धा आहेत. नाही, सगळीच बैलं खरं तर मी तुम्हाला खरं सांगितलं ना, प्रत्येक बैलाचं एक वैशिष्ट्य असतं आणि प्रत्येकाची एक स्किल असते. तो त्याच्या स्किलप्रमाणे पळत असतो. शंभू झाला, साई झाला, सिद्धू झाला, त्यांना पण दाखव सगळं. कारगिल झाला, त्याच्यानंतर पक्षा झाला आणि आता चिमटा सुद्धा आहे. म्हणजे प्रत्येक बैलाचं वैशिष्ट्य आहे. प्रत्येकजण आपापल्या परीने पळत असतो. आपापल्या खरं तर आपापल्या मालकासाठी तो पळतो. मालक जशी त्याला त्याच्या प्रती जेवढं मेहनत घेतो, तर तो जो रिटर्न त्याला देत असतो आणि तो रिटर्नच मालकालाच माहिती असतं त्याची किंमत काय आहे. बघा तुम्ही कितीची शर्यत लावली याला काय अर्थ नसतो. बैल तुमच्यासाठी कसा पळाला त्या मालकाला मगाशी दादांची आपण जेव्हा मुलाखत घेतली आणि दादांच्या डोळ्यात जेव्हा पाणी आलं, सेम सिच्युएशन आहे. सेम, की तुम्ही बैलाला काय देता आणि बैल तुम्हाला जे देतो ते मालक सांगू नाही शकत शब्दामध्ये. आज आपण भरपूर नंदी बघतो. सोन्या आहे, मथुर आहे, बरीच माझी दोन्ही बैलं खरं तर आवडती आहेत. आता भुंगाप, सैराट पळतात. चांगली बैलं आणि आता या ग्रामीण भागामध्ये सुद्धा नावलौकिक करणारी बैलं तयार झाली. पण प्रत्येक बैलाचं वैशिष्ट्य आता माझं वासरू आहे. आज शिस्तीत पळायला लागलं. पक्ष त्याला चांगला शिस्तीत घेऊन पळतो. आधी त्याला सिद्धू घेऊन पळायचा. कारगिल त्याचं नाव आहे. म्हणजे ही चांगली बैल आहे. साई आहे. साईची आज गाडी तुमच्या आपल्या चिमट्याबरोबर पळाली. खरं तर साईबरोबर आज चिमटा जेवढ्या दिवसातून पळाला सोपं नाही आहे. साईला आज प्रचंड वेग आहे. साईच्या बरोबर पळणं हे आज मी खरं तर मी गाडी जेव्हा जुंपायला गेली तेव्हाच मी बोललो, की आज साईच्या बरोबर चिमट्याने पळणं एक मोठी गोष्ट आहे आणि वाढदिवस आहे. तर नक्की त्याला खूप त्याला चांगलं आयुष्य लाभो, निरोगी आयुष्य लाभो, याच माझ्याकडनं त्याला शुभेच्छा आहेत. खूप सुंदर दिलदार व्यक्तिमत्व दाखवलं आणि दिलदार मनाचा राजा माणूस सुद्धा. कारण एवढ्या उत्तम अशा पदवीवर असताना सुद्धा शेतकऱ्याचा जो क्षेत्र आहे ते सांभाळत आहेत. दादा आता काय वाटतंय आता तुम्ही शरद क्षेत्रामध्ये चांगले रमलेले सुद्धा आहेत आणि उत्तम तुमचं नाव सुद्धा आहे. कोणासोबत कुठल्या पैरासोबत पाळायची इच्छा आहे तुमची? माझा तर शहरी क्षेत्रातला आवडता बैल मथुर आहे आणि माझी इच्छा असू शकते प्रत्येकाची. पण माझा बैल तिथपर्यंत रीच नाही होणार. मलाही माहिती आहे, की कारण तो आता मथुर मोठ्या क्षेत्रात पळतो. हा आत्ता आलाय. पण माझा आवडता बैल मथुर आहे आणि त्याच्या हिशोबानेच बैल पळावा. त्याच्या एकदा तरी जुकाटात जरी आला ना बैल, तरी मला आवडेल. तो फोटो मला माझ्यासाठी आहे. जसं म्हणजे राजकीय क्षेत्रामध्ये मी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आहेत. आदरणीय एकनाथ शिंदे साहेब. त्यांना मी माझा आदर्श मानतो. मला खूप आवडतं व्यक्तिमत्व आहे. गरिबांसाठी काम करणारं व्यक्तिमत्व आहे. तसं माझ्या शंभूने एकदा तरी मथुरच्या जुकाटात यावं, माझी अशी वैयक्तिक इच्छा आहे. बघा, खूप सुंदर. कारण मथुर म्हणजे आपला मुंबईचा कालीज आणि महाराष्ट्राचा कालीज आहे. कारण बिंदोडचं क्षेत्र त्याने जो गाजवलेला आहे, तो 7 समुद्रापलीकडे नेऊन ठेवलेला आहे. आज बिंदोडचा बेताब बादशाह तुम्ही Googleवर जरी सर्च केला, तरी मथुरचंच नाव येतंय आणि ते कधीच न मिटणार आहे, ना कधीच पुसणार आहे. नाही खरं तसं तसं बघायला गेलं ना, तर सगळी बैलं खूप चांगली पळतात. आज बकासूर आहे, गावठी बैल आहे. बरोबर. परंतु इतकी हिंद केसरी आणि देव पदवी प्राप्त होणं हे मोठा लक्ष्य झाला. सोनारपाटचा सोन्या झाला. ही बैलं सुद्धा तेवढीच तुल्यबळ आहेत. परंतु प्रत्येकाची जर आवडच जर तुम्ही विचारली तर माझा आवडता मथुर आहे. बरोबर. नक्कीच. म्हणजे त्याच्यात काही दुमतच नाही. माझ्या मनातला आवडता म्हणजे खरं बघायला गेलं तर आम्ही कोर्टातलं काम आटपलं, तर ऑनलाईन कधी स्पर्धा बघत असेल. मथुर जोपर्यंत मैदानात आहे तोपर्यंत मी स्पर्धा जसं सचिन आउट झाल्यानंतर टीव्ही बंद होत होता ना, तसं मथुर जर सेमीला बाहेर गेला किंवा मथुर नसेल त्या स्पर्धेत, तर मी बघत नाही. माझ्यासाठी ती स्पर्धा तिथेच संपते. बघा खूप सुंदर सांगितलं. कारण एक आवड असते प्रत्येकाला. दादा आज नांदवळ एक्सप्रेस सर्जा सुद्धा होता. आज सर्जा सुद्धा तुम्ही बघू शकता. आज तुमच्याच दावणीला बांधलेला होता. काय सांगाल त्याबद्दल? नाही, तो तर प्रचंड वेग आहे त्याला आणि त्याचं ॲग्रेशन आपण आत्ता पण बघितलं. एवढं ॲग्रेशन त्यांनी जे ठेवलेलं आहे, की आजही त्याच्या बाजूला कोणी जाऊ नाही शकत. प्रचंड वेग आहे त्याला आणि शिस्तीत आहे. शिस्तीत पळणारा बैल आहे तो. त्याच्यामुळे निश्चितच त्याचं कौतुक करायलाच पाहिजे. कारण थोडा कुठेतरी आज संघर्षाच्या काळामध्ये आहे. पण नक्कीच तो कुठेतरी संघर्षामधून निघेल. नाही, नक्की. म्हणजे बघा मालकासाठी जे बैल नक्की पळतो. त्याच्या काही बॅड पॅच हा प्रत्येकाला आहे. माणसाला सुद्धा आहे आणि सगळ्यांनाच. म्हणजे तुम्ही जर आपण व्हेंटिलेटरची किंवा याची लाईन बघितली तिचं अप अँड डाऊनच असते. ज्या दिवशी ती स्ट्रेट होते, त्या दिवशी माणूस संपलेला असतो. तसा संघर्ष माझा बैल आज गुलालात आहे. उद्या गुलालात असेल की नसेल सांगता येत नाही. पण जे नातं आहे ना, ते मालकाचं आणि बैलाचं ते कायम राहिलं पाहिजे. रिटर्न ऑटोमॅटिक तुम्हाला मिळतं. बघा
खूप सुंदर. आज दुसऱ्याच्या महादेवाच्या नंदीवर प्रेम केलं तर आपला नंदीसुद्धा चांगला उजेडात राहतो आणि गुलालामध्ये राहतोय. दादा, आजच्या नियोजनासाठी आणि आजच्या गुलालासाठी शुभेच्छा देतोय आणि पुढील नियोजनासाठी शुभेच्छा देतो. धन्यवाद, धन्यवाद. नक्की आपण आपला वेळ दिलात आणि आज इथे आलात आणि खरं तर हा टीम इव्हेंट आहे. सगळ्यांचा टीम गेम आहे हा आणि मी सुद्धा आज तुमच्या चॅनलच्या माध्यमातून माझ्या सर्व टीमचे मी आभार मानतो. थँक धन्यवाद.